तर मित्रांनो नमस्कार. ओळख तर काय सांगायची गरज नाही, तरी पण एकदा सांगतो. मी आपलाच वाघमोडे कोंडीराम उर्फ शेतकरी पुत्र, तुमच्या सर्वांचा लाडका कोंडू तात्या. तर मित्रांनो, आज आपल्याच बीड जिल्ह्यातले धारूर तालुका एक छोटासा, आणि तिथले आपले बबलू काकडे आणि सुरेश काकडे आज खास करून आपली भेट घेण्याकरता आपल्या शेतामध्ये आले डायरेक्टली. आणि खास करून हे पण शेतकऱ्यांचीच पोरं आहेत, आपण सगळे शेतकरीच आहोत. आणि मला माहिती आहे की खूप साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतात आणि खूप सारे लोक मला फॉलो पण करतात. तर थँक्यू. कारण की आजच्या काळात झालं आहे काय, शेतकरी फक्त नावालाच जगाचा पोशिंदा म्हणून ह्या इथल्या व्यवस्थेनं भाग पाडलं आहे त्याला, नाही का, म्हणजे हातबल व्हायला इथल्या अवस्थेपुढं. तर खरंच तर आजकालच्या लोकांना वाटतं आहे की का संप करतोय शेतकरी. पण मित्रांनो, खरा विचार केला ना की ज्या देशाचा पोशिंदा शेतकरी असेल आणि त्या देशातल्या शेतकऱ्यांना जर इथल्या व्यवस्थेमुळे आत्महत्या करायची वेळ येत असेल तर त्या देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या देशामध्ये शेतकऱ्याचं जीवन एवढं स्वस्त असेल, खरं तर त्या देशाचा विकास होऊ शकत नाही. तर बबलू भाऊ, तुम्ही पण 2 शब्द बोला. आम्ही धारूरमधून आलेलो आहोत तात्याला भेटायला. तात्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं. आम्हाला वाट माहीत नव्हती, शेतात यायचं जायचं खूप नागमोडीसारखी वाट होती, रस्ते खराब होते. 5-5 मिनिटाला तात्यांना फोन केला, खूप सहकार्य केलं तात्यांनी. तात्याला आता एक्झॅक्टली त्यांच्या शेतामध्ये आम्ही भेटायला आले आहोत. 2 जण आम्ही आलो आहोत.